सिद्धू काय होत आहे, काय बोलतोय? बरोबरच बोलतोय आई. तुम्हा कोणालाही माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये. आयुष्यभर तुझ्या मुलाने काय एकटं राहायचंय असं? अरे सिद्धू, तब्येत ठीक आहे ना तुझी? लग्न झालंय तुझं, आठवतंय का? का तुला सुद्धा त्या जान्हवीचा वारा लागलाय? काय बोलतोयस? अगं जान्हवीचा वारा मला एकट्याला नाही लागलाय, तर आपल्या सगळ्यांना ते लावून घ्यावं लागणार आहे. म्हणजे थांब सगळं सांगतो तुला. काय ना, हल्ली ना मी भावनाला चोरून चोरून भेटतो, म्हणजे जान्हवीच्या नकळत भेटतो. तर काल अचानक जान्हवी मध्येच आली रस्त्यात, आणि तुला माहितीये का, तिला काही आठवत नाहीये अगं. म्हणजे माझं आणि भावनाचं लग्न झालंय ना, ही गोष्ट सुद्धा तिला आठवत नाहीये. अरे बापरे, ती डायरेक्ट मला म्हणाली, माझ्या बहिणीच्या मागे मागे कशाला करतोय, मावाली आहेस का तू? आणि मग असं कसं? असं म्हणाली ती? नाही, तिला आठवत नाही म्हणून काय झालं? ती माझ्या मुलाला मवाली कसं म्हणू शकते? आई 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 का, तो मुद्दा राहू दे, मी ते सगळं जाऊ दे. त्यानंतर काय झालं ते ऐक ना. ती डायरेक्ट मला घरी घेऊन गेली, मध्ये उभा केला मला. मी सगळ्यांसमोर डायरेक्ट बोललो की माझं भावनावरती प्रेम आहे. काका काकूंचा हात धरला आणि भावनासाठी हात मागितला. सिद्धू, हे काय चाललंय? तू का केलंस असं? तुझं लग्न झालंय तरी तू परत तुझ्या बायकोचा हात मागितलास? मला काही कळतच नाहीये. अगं मग दुसरं काय करायचंय अजून? आणि जान्हवीसाठी तिचा जिग्स इतकं तर करूच शकतो ना. तुला माहितीये का, जान्हवीनं सगळं रीतसर ठरवलंय. म्हणजे आधी माझी वर परीक्षा घेणार आहे, आणि संध्याकाळी तिने कांदे पोहायचा कार्यक्रम ठरवलाय. तर तुला आणि मला जावं लागणार. मला तर ही सगळी गंमत जम्मतच वाटतेय. पण मला ना खरं सांगू तर हे सगळं खूप एन्जॉय करायचं आहे. चालेल खरं तर. खरंच? हो, म्हणजे मला सुद्धा तुझ्या प्लॅन मध्ये सहभागी व्हायला आवडेल. आई शपथ आई, काय सांगतेस? खरं बोलतेस ना? अरे हो, तू ना जाम भारी आहेस. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की तू हो बोलशील एवढ्या लगेच. मी का नाही म्हणेन? तुला खरं सांगू का, किती वर्षांपासूनची माझी ही इच्छा पूर्णच राहिली होती. बघ ना, ह्या निमित्ताने छान आपल्या घरात पुन्हा कांदे पोह्याचा कार्यक्रम होईल. नाही तर तू आणि सिंचूनी मला ही संधी दिली होती का? आई मला माझी सून निवडता तरी येईल त्या निमित्ताने. बघ ना, छान आपण दोघं जण आपल्या घरात बसलोय आणि भावना आपल्यासाठी मस्त चहा घेऊन येते. किती छान ना? खरंच आई, आपले विचार काय सॉल्व्ह होतात. मग जाऊया ना संध्याकाळी? हो, खरंच जाऊया. पण अरे, तुझ्या आजीचं आणि पप्पांचं काय? त्यांचा काय संबंध? अरे आई, आपल्याला सोमडीत जायचंय, सोमडीत होकार घ्यायचंय आणि सोमडीत यायचंय, संपला विषय. अरे, पण मग लग्न करायला लागलं तर? करावं लागलं तर म्हणजे लग्न करायचंच आहे, पण हे सगळं खूप पुढची गोष्ट आहे. आज आपल्याला कार्यक्रमाला जायचं, एवढंच लक्षात ठेव. ठीक आहे. बरं, तू लक्ष्मीताईंना सांग आपण मुलगी बघायला येतोय. मी छान जरीकाठाची साडी नेसून तयार राहते. मस्त. आई, खूप दिवसांनी असे पोहे खाल्ले, खूप मस्त झाले होते. खूप दिवसांनी म्हणे. दर 2 दिवसांनी तोच तर नाश्ता असतो आपल्याकडे. पोहे नाही तर उपीट, दुसरं काय आहे? अहो, सिंचना नाहीये घरी, तर तिची जागा तुम्ही घेतली का बोलायची? काय बोलली? बाबा, आईला सिद्धूचा फोन येतो. सिद्धूचा फोन? लक्ष्मी, आले आले. अगं फोन आलाय. फोन? हो. अगं बाई, कुणाचा? सिद्धूचा. सिद्धूचा? हा. हा. आई आई, फोन स्पीकरवर टाक, आम्हाला पण ऐकायचंय. अगं चल वेडाबाई, असं करतात का? नको नको. अगं आई, टाक ग. अगं हॅलो, सिद्धू, सिद्धिराज. काय म्हणतेस होणारी सुपर सासू? काय? ताई, अगं ह्याला काही लाजबीज नाहीये. हा आत्तापासूनच सासूबाई वगैरे काय बोलतोय, आणि आईला अगं तू का करतोय? अगं जानू, ठीक आहे ना, बोलले असतील, इतकं काय? खूप बोलले असतील, काय बोलले असतील? हा, तू घे आत्तापासूनच त्याची बाजू घे. अगं नाही ग, मी बाजू नाही घेते ग, पण अगं हो ठीक आहे. हा बोला जावई बापू. होणार आहे. म्हणजे मला म्हणायचं होतं की काय म्हणताय होणाऱ्या सुपर सासू? ते हे झालं, ते माझं जरा टंग
टंग स्लिप असतं ना, टंग स्लिप असं म्हणतात ना, ते असतं ना तसं काहीतरी झालं. सॉरी. जरा जास्तच होतंय हो. एक मिनिट, आई काय चाललंय तुमचं? तू त्याला जावई बापू बोलतेस, तो तुला सासूबाई बोलतोय. ऐकू येतोय का माझा आवाज? अजून बघण्याचा कार्यक्रम व्हायचा आहे तुमचा, लग्न ठरलेलं नाहीये. हा हा, मला त्याबद्दलच बोलायचं होतं. तर मी आणि माझी आई आज संध्याकाळी येऊ बघण्याच्या कार्यक्रमासाठी. का? तुमची संपूर्ण फॅमिली नाही येणार आहे? नाही नाही नाही, म्हणजे पप्पा येणार होते, पण त्यांना पार्टीचं काम आहे आणि आजीला मंदिरात जायचं आहे. त्यामुळे मी आणि आई येऊ ना. नाही मग ठीक आहे ना, आपण बघण्याचा कार्यक्रम नंतरच करू, जेव्हा ते सगळे असतील तेव्हा. उद्या काय? एक मिनिट, काय 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 म्हणतेस आई? ओ ओ, अच्छा 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 अच्छा. नाही नाही नाही, आमच्या आईचं असं म्हणणं आहे की चांगल्या कामाला लेट कशाला, त्यामुळे. आणि पप्पांना पण जायचं ना. पप्पा काही दिवसांनी आउट ऑफ टाऊन चालले, त्याच्यामुळे उद्या जरा शक्य नाहीच आहे. आपण प्लीज आज भेटू शकतो का? हो हो चालेल चालेल, आजच या आजच या. नाही, एक मिनिट, असंच काय वेडी आहेस का? काही तयारी नाही, काही नाही, ते काही नाही, उद्याच बरोबर आहे. मी काय म्हणते, जावई बापू म्हणजे होणारे जावई बापू आपण उद्याच भेटतोय बरं का? हे ठरलं. फोन ठेवते मी. हा. काय सिद्धू? काय गाय, येत होते ना ते आज. अगं आज काय बाळा, तू आता ऑफिसला चालली आहे, सगळ्यांची कामं आहेत आणि तयारी नको का करायला? बघण्याचा कार्यक्रम आहे ना उद्या, बरोबर आहे हो ना? हा हा, ते बघ. वाह, हे आई पण बघ ना, कसली भारी गोष्ट आहे. माझ्या नवीन जॉबची सुरुवात आणि ताईच्या नवीन आयुष्याची सुरुवात. मज्जा येणार आहे. वा 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 वा. हो ग बाई हो. बरं, मला उशीर होतोय, आता येते मी. बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, हे घ्या तुमचं जॉईनिंग लेटर. तुम्ही बॉसना भेटून घ्या, आज ते तुमचं जॉईनिंग करून घेतील. थँक्यू सो मच. May I come in, sir? Yes, come in. Good morning, sir. Good morning. तुम्ही? हो, मीच तुमचा बॉस. काय? तुम्हाला वाटूच कसं शकतं मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करेन? इम्पॉसिबल आहे. एक्सक्यूज मी मिस जानवी,